ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या घाटकोपरच्या कार्यालयासमोरच्या इमारतीत काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला। शिवसैनिकांनी यासंबंधित इमारतीत हल्लाबोल केला। यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलंय। उनके एफएसटी टीम ने वेरिफिकेशन किया है, कोई वेरीफाई हुआ करके उनसे कोई रिपोर्ट नहीं है। अभी कार्रवाई खत्म हो गई। याच्यात काय वाटप होतं आहे अशी तक्रार होती, तर त्याच्यात तथ्य असल्याचं नसल्याबाबत एफएसटीने आम्हाला सांगितलेलं आहे। तर कोटेचा समर्थक पैसे वाटत असल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपास करण्यात येत आहे। त्यामुळे तपासाअंती नेमके पुढे काय गोष्टी येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। त्यापूर्वीच्या संध्याकाळी हा राडा झालाय। मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। कोटेच्या समर्थकांनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाच्या पथकाकडून यावरचा तपास करणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, मिहिर कोटेचा यांच्या समर्थकांच्या माध्यमातून पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। खरं तर एकीकडे आपण मुंबईत आज काय वातावरण आहे पाहतोय। महायुतीची महाविकास आघाडीची सभा झालेली आहे। उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। तत्पूर्वीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचा राडा झालाय। काय सध्या त्या ठिकाणचं वातावरण आहे? कारण एकदा आपण पाहतोय इकडे पुणे आणि रायगड नंतर आता इथे मुलुंडमध्ये सुद्धा पैसे वाटप करण्याचा प्रकार हा उघडकीस आणलेला आहे। ठाकरे गटाने जे त्या ठिकाणचे उमेदवार आहेत भाजपचे मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयासमोरच जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये पैसे वाटप होण्याचा असा एक आरोप झाला होता। आणि यानंतर खरं तर त्या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोहोचले। एक पैशांची बॅग सुद्धा जप्त करण्यात आली होती, कारण त्या तिकडे दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली आणि याच वेळेला पोलीस सुद्धा दाखल झाले आणि निवडणूक आयोगाचे सुद्धा अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुद्धा केलेली आहे, पोलिसांनी सुद्धा कारवाई केलेली आहे। त्या इमारतीमध्ये आणखी काही पैसे असतील अशा प्रमाणे आरोप सुद्धा करण्यात आलाय। मात्र या ठिकाणी दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की झाली होती आणि दोन्ही गटामध्ये शिवीगाळ सुद्धा झाली। यानंतर पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप केलेला आहे। या ठिकाणी वातावरण तणावाचं झालेलं आहे। त्यामुळे एकूणच या ठिकाणी आता आपण पाहतोय नक्की इमारतीमध्ये अधिक पैसे आहेत का? जर पैसे असतील तर ठाकरे गटाच्या मी तुला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाणजी जोडलेले आहेत। अजितजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मिहिर कोटेचा यांच्या समर्थकांच्या माध्यमातून पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस सध्या त्यांच्या कार्यालयात दाखल झालेत। यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया? प्रतिक्रिया अशी आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। मुळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठेही पैसे वाटप करण्याची गरज नाही। माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं जनतेचा प्रतिसाद या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळतोय ते पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे। मला असं वाटतं अशा पद्धतीनं राडे करायचे, अशा पद्धतीनं कुठेतरी काहीतरी आपण चर्चेत येऊ याकरता होणारे हे प्रकार आहेत। निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर या ठिकाणी मला असं वाटतं दूध का दूध पाणी का पाणी होईल। ठाकरे गटाच्या लोकांनी अशा पद्धतीनं चीप पब्लिसिटीचे स्टंट करू नये। नक्कीच अजितजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।